हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्विक व्यू बघू आपण. तर मी निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये आज स्लाइटली गॅप डाऊन ओपन झालं आणि गॅप डाऊननंतर एक छोटासा अपट्रेंड दाखवला. आपण बायस जास्त स्ट्रॉंग नव्हतं, त्यामुळे एक चांगला डाऊनफॉल दिसला आपल्याला. तर काल आपण लेवल ड्रॉ केला, त्या लेवल जर तुम्ही मार्क करून घेतलं असेल तर त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउटनंतर ट्रेड घेतली आहे. ठीक आहे, त्या लेवल ड्रॉ केल्या होत्या त्याप्रमाणे प्रॉपर वर्क केलेले आहे. तर आपण मंडेसाठी लेवल ड्रॉ करून घेऊ. पहिले वन डेच्या टाईम फ्रेमवर बघू आपण. ठीक आहे, वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर ऑल टाईम हायच्या खाली आलेला आहे. ठीक आहे, ऑल टाईम हाय क्रॉस केला आणि ऑल टाईम हाय जर इथं उद्या हा ब्रेकआउट झालेला आहे आणि हा जर उद्या गॅप डाऊन ओपन झाला, स्लाइटली गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग घेऊन गॅप डाऊन साईडला आला वन डेच्या टाईम फ्रेमवर, तर हा ब्रेकआउट फेल्युअर असं कन्सिडर करू शकतो आणि एक चांगला डाऊन मोमेंटम दाखवू शकतो. तर आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघू मंडेसाठी लेवल काय असू शकतात त्या. ठीक आहे, तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आलेलो आहेत आपण. पहिले आपण सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, नंतर आपण रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ, जिथून मार्केट ओपन झालं होतं आणि रिव्हर्स झालं होतं. ठीक आहे, आणि हा ऑल टाईम हाय आहे, हा ऑल टाईम हाय सेफ आहे, तिथे तो क्रॉस केला नाही आज. तर आपण ती एक लेवल ड्रॉ करून घेऊ, ती एक रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. ठीक आहे, हा एक रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल ऑल टाईम हाय. तसंच आपण बघितलं तर जिथून मार्केट रिव्हर्स झालं होतं किंवा मार्केट आपण काल लेवल ड्रॉ केली होती ती लेवल सेम आज आलेली आहे. तर आपण हा एक छोटासा रेजिस्टन्स एरिया जर फ्लॅट ओपनिंग झाला आणि अपसाईडला गेलं तर हा रेजिस्टन्स एरिया वर्क करेल. आणि जर गॅप डाऊन झाला, बिग गॅपअप झाला आणि जर खालच्या साईडला आला तर हा एक सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल. ठीक आहे, तर आणि आजच्या डेप्रमाणे हा एक सपोर्ट एरिया वर्क करेल. या 3 लेवल इम्पॉर्टंट असतील मंडेसाठी. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. आणि जर म्हणजे बिग गॅप डाऊन झाला, बिग गॅप डाऊननंतरसुद्धा एक चांगले टार्गेट आहेत आपल्याकडे, त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. हे 2 टार्गेट भेटू शकतात आपल्याला. जर बिग गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट ओपनिंग घेऊन स्लाइटली खालच्या साईडला आलं तर आपल्याला हे चांगले 2 टार्गेट भेटू शकतात. त्याप्रमाणे अपसाईडला गेलं तर अपसाईडलासुद्धा ऑल टाईम हाय आहे, तर आपण त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. जर बिग गॅपअप झाला तर बिग गॅपअपनंतर आपण एक छोटी लेवल काढू शकतो, सायकोलॉजिकल लेवल फिबने या लेवलपर्यंत जाऊ शकतं. ठीक आहे, ही सायकोलॉजिकल लेवल आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. तसंच बँक निफ्टी बघू. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपण या लेवल ड्रॉ केल्या होत्या आणि त्या लेवलप्रमाणे प्रॉपर वर्क केलेलं आहे. तर आपण याच्या ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ बँक निफ्टीच्या सगळ्या आणि वन डेच्या टाईम फ्रेमवर बघू. वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर ऑल टाईम हाय क्रॉस केला होता, पण निफ्टीमध्ये जसं बघितलं की ब्रेकआउट झाला ऑल टाईम, म्हणजे ही लेवल ब्रेकआउट झाली आणि ब्रेकआउटनंतर बरोबर त्या लेवलवर आलं आहे. पण बँक निफ्टीमध्ये तसं नाही आलं आहे, बँक निफ्टीमध्ये वेट केलेलं आहे. तर बँक निफ्टीमध्ये ऑल टाईम हाय क्रॉस केला आणि समज ह्या लेवलच्या खाली आला तर एक ब्रेकआउट सीन होऊ शकतो, ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतो. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. तर आपण मंडेसाठी लेवल बघू काय असू शकतात त्या. ठीक आहे, तर आपण बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये स्लाइटली गॅप डाऊन होता, नंतर एक डाऊन मोमेंटम होता. स्ट्रॉंग डाऊन मोमेंटम नव्हता, पण एक छोटा डाऊन मोमेंटम होता. स्कॅल्पिंगसाठी चांगला होता आज. ठीक आहे, तर आपण सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ बँक निफ्टीमध्ये सुद्धा. तर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर हा एक सपोर्ट एरिया, हा एक रेजिस्टन्स एरिया वर्क करेल. ठीक आहे, आणि हा एक सपोर्ट एरिया म्हणून वर्क करू शकतो. ह्या 2 लेवल इम्पॉर्टंट असतील बँक निफ्टीमध्ये. ठीक आहे, आणि जर ह्या फ्लॅट ओपनिंग झालं तर ह्या फ्लॅट ओपनिंगमध्ये मार्केट एक साईडवेज किंवा एक वोलेटाईल मार्केट असू शकतं, छोटे छोटे मुवमेंटचं. आणि जर फ्लॅट ओपनिंग होऊन किंवा वोलेटाईल होऊन जर अपसाईडला ब्रेकआउट झालं तर आपल्याला हा टार्गेट भेटू शकतो ऑल टाईम हायचा. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि जर गॅप डाऊन झालं, बिग गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन डाऊन साईडला आलं तर आपल्याकडे हा टार्गेट असू शकतो डाऊन साईडला. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो आणि डाऊन साईडला आपल्याकडे एक चांगले टार्गेट भेटू शकतात जर बिग फॉल आला तर. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, आणि आपण ही एक लेवल आपण ड्रॉ करून घेऊ छोटीशी. हा एक सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल. तर ह्या लेवल ब्रेक झाल्या तर ह्या लेवलच्या ब्रेकनंतर एक चांगला डाऊन साईडला मोमेंटम मिळू शकतं. आणि ऑल टाईम हाय म्हणून आपण फिबने अप साईडला एक छोटी लेवल काढून घेऊ, जी काही सायकोलॉजिकल लेवल असू शकते. तर ही लेवल जर बिग गॅपअप झालं तर सायकोलॉजिकल ही लेवल वर्क करू शकते. त्याप्रमाणे प्रॉपर तुमच्या रिस्कवर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आणि जर बघितलं तर ह्या जर फ्लॅट ओपनिंग घेऊन जर ह्या मधल्या रेंजमध्ये राहिलं तर मधल्या रेंजमध्ये साईडवाईज किंवा वोलेटाईल होऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठी कंटेंटसाठी. थँक्यू.